नमस्कार शेतकरी मंडळींनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना संदर्भात आज 8 जुलै 2026 रोजी काही महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहेत. ओके, राज्यात अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालक शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या आरोग्याबाबत तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत आणि मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत काही महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे ती आहे की राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण भागातील पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने सध्या राबवली जात आहे. आणि या योजनेद्वारे दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि इतर पशुधन व्यवसायांना प्रोत्साहन सध्या दिले जात आहेत मोठ्या प्रमाणावर. आणि या योजनेचे एकत्रित शासन निर्णय जो आहे तो आणि अंमलबजावणीची रूपरेषा यावर्षी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. आणि याचाच फायदा म्हणजे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. मात्र ज्या भागात अतिवृष्टी होत आहे सध्या तेथील पशुपालकांनी विशेष काळजी घेणे सध्या आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर. ओके, आता अतिवृष्टीग्रस्त भागात जनावरांच्या निवाऱ्याची आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून सध्या केले जात आहे. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की कोणत्या व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार. ओके, योजनेअंतर्गत या. ओके, प्रामुख्याने आता पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आरोग्याबाबत काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. आता गोठ्यात पाणी जास्त साचू देऊ नका, जनावरांना कोरडा, स्वच्छ आणि हवेशीर निवारा द्या तुम्ही. आणि ओला चारा जो असेल किंवा खराब चारा असेल जनावरांना तुम्ही तो खाऊ घालू नका, कारण अशा वातावरणात संसर्गजन्य आजारांचा धोका जो आहे तो वाढू शकतो. ओके, आता या योजनेअंतर्गत गाई, म्हैस, शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालनासाठी अनुदानाची सुविधा सध्या उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार शासनाच्या नियमांप्रमाणे अनुदानाचा लाभ जो आहे तो दिला जातो. यामुळे ग्रामीण भागातील युवक आणि शेतकरी स्वतःचा पशुधन व्यवसायसुद्धा सुरू करू शकतात. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा. सरकारकडून वेळोवेळी नवीन सूचना आणि अर्ज प्रक्रियेबाबत ही माहिती जी आहे ती दिली जाते. आणि विविध प्रवर्गानुसार 50% ते 75% अनुदान उपलब्ध आहे. प्रत्यक्ष अनुदानाचा जो दर आहे संबंधित घटक असतील प्रवर्ग आणि शासनाच्या अटीनुसार हा ठरवला जाणार आहे. ओके, आणि अर्जाच्या प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि तांत्रिक व्यवस्था टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. अर्ज करण्यापूर्वी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय किंवा अधिकृत पोर्टलवर सूचना तपासण्याचा सल्लासुद्धा दिला जाते. म्हणून ही अर्ज प्रक्रिया जी आहे ती तुम्ही नीट करून घ्या. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पशुपालकांनी जनावरांचे वेळेवर लसीकरण करून घ्यावे. आजारी जनावरे इतर जनावरांपासून वेगळी ठेवावीत. ओके, गोठ्याची जी नियमित स्वच्छता जी आहे ती नियमित करावी. स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांना उपलब्ध करून द्यावे आणि गरज भासल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्लासुद्धा घ्यावा. ओके, तसेच आता जनावरांना कोरडा व स्वच्छ तुम्ही निवारा द्यायचा ट्राय करा ॲटलिस्ट. ओके, ओला चारा साठवताना बुरशी टाळा. लसीकरण आणि पशुवैद्यकीय तपासणी वेळेत तुम्ही करून घ्या गोष्टी. ओके, आणि मोठी अपडेट म्हणजे की राज्यात सध्या पशुधन विकास आणि ग्रामीण रोजगार वाढवण्यासाठी या योजनेला जास्त महत्त्व दिले जात आहे. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर जो आहे तो सध्या खूप जास्त कायम आहे. आणि 8 जुलै 2026 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू आहे. पशुपालकांसाठी अनुदानाच्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत. पावसामुळे अनेक भागात हिरव्या चाऱ्याची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, परंतु अतिवृष्टीच्या भागात जनावरांच्या आरोग्याची आणि गोठ्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ओके, आणि शेतकरी मंडळींसाठी एक महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावरील अफवांवर तुम्ही काही जास्त विश्वास ठेवू नका. या योजनेसंबंधी कोणतीही नवीन सूचना, अर्ज प्रक्रिया किंवा शासन निर्णय अधिकृत माध्यमातून तुम्ही तपासून मगच पुन्हा अर्ज करा. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत, मंडळींपर्यंत नक्की शेअर करा. आणि मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, पीक विमा, नमो शेतकरी, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व ताज्या अपडेट्ससाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.